नरेंद्र मोदी भारताचे सगळ्यात यशस्वी पंतप्रधान, सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारी व्यक्ती म्हणून मोदींनी नवीन रेकॉर्ड सेट केलाय. मोदी म्हणजे भाजपच्या विजयाचा चेहरा हे गेल्या काही वर्षात तयार झालेलं समीकरण. पण याच मोदींच्या नावावर निवडणुका जिंकणाऱ्या भाजपसमोर आता एक वेगळं आव्हान उभं राहिलंय. मोदी सरकारच्या निर्णयांवर, धोरणांवर आणि कामकाजावर आता फक्त विरोधकच नाहीत, तर सामान्य जनता सुद्धा प्रश्न विचारायला लागली आहे. मोदींच्या लोकप्रियतेची ढाल वापरून भाजप आजवर प्रत्येक राजकीय संकटातून बाहेर पडली. मोदींचा सरकारवर आणि सरकारमधल्या नेत्यांवर असलेला होल्ड ही त्यांची जमेची बाजू होती. ना खाऊंगा ना खाले दूंगा हे मोदींचं धोरण होतं. पण त्याच मोदींच्या राजवटीत राम मंदिरातल्या चंदा चोरीचे आरोप होत आहेत. मध्य प्रदेशात तर थेट मुख्यमंत्रीच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेत. गुड गव्हर्नन्स हे मोदी सरकारचं तत्व होतं. पण त्याच मोदींच्या सरकारमध्ये नीट पेपर फुटी प्रकरण आणि E20च्या धोरणामुळे मोदी सरकारवरचा विश्वास उडत चालल्याची भावना आता तयार व्हायला लागली आहे. या सगळ्यामुळे गेल्या 12 वर्षांमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड सेट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आपल्याच नेत्यांमुळे हिट विकेट होत असल्याची चर्चा व्हायला लागली आहे. आपल्या नेत्यांमुळे मोदी अडचणीत कसे आलेत, मोदी सरकारची इमेज कशी डॅमेज होते, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता नीट पेपर फुटी आणि CJPचं आंदोलन ह्यामुळे केंद्रातलं मोदी सरकार अडचणीत आलंय. पण भाजप शासित राज्यांमध्ये नेत्यांवर होणाऱ्या आरोपांमुळे सुद्धा मोदी सरकारच्या अडचणी वाढल्याचं दिसून येत आहे. यामध्ये नाव घ्यावं लागतं ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचं. डिसेंबर 2023 मध्ये ज्यावेळी मध्य प्रदेशात भाजपला मोठा विजय मिळाला, तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांचं नाव पुढे आलं. खरं तर हे मोठं सरप्राईज होतं. शिवराज सिंग चौहान यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला आणि यशस्वी माजी मुख्यमंत्र्याला डावलून मोदी शहांनी मोहन यादव या नवीन चेहऱ्याला संधी दिली होती. ओबीसी चेहरा आणि संघाशी असलेल्या संबंधांमुळे यादव यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचं सांगण्यात आलं. पण चौहान आणि यादव हे दोघंही ओबीसी समाजातून येणारे आणि दोघंही संघाच्या बॅकग्राऊंडचे. पण चौहान यांना बाजूला करून आपल्या मर्जीतला नेता म्हणून मोदी शहांनी मोहन यादव यांची निवड केल्याचं सांगण्यात आलं. पण मोदींचं हे धक्कातंत्रच आता मोदींनाच धक्का देत असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसकडून मोहन यादव यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसचा आरोप आहे की उज्जैनमध्ये 500 कोटी रुपयांची जमीन एका ट्रस्टला फक्त 1 रुपयात देण्यात आली. त्या ट्रस्टचे विश्वस्त श्री रामजी नावाचे व्यक्ती आहेत. ते मोहन यादव यांचे सांस्कृतिक सल्लागार आहेत. मोहन यादव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबियांच्या नावे उज्जैन आणि आसपासच्या भागात 137 भूखंड, सुमारे 168 एकर जमीन खरेदी केली असा आरोप करण्यात आलाय. यातील सुमारे 111 एकर जमीन सरकारच्या नवीन रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आसपास असल्याचा दावा आहे. त्यामुळे सरकारच्या विकास आराखड्याची माहिती आधीच मिळाल्यामुळे त्यानुसार जमिनी खरेदी करण्यात आल्या. यातून जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून घेण्याचा मोहन यादव यांचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आता भाजपनं यादव यांच्यावरचे हे सगळे आरोप फेटाळून लावले असले तरी मोदींच्या विरोधात विरोधकांना हे मोठं राजकीय शस्त्र मिळालंय. मोदींच्या पसंतीच्या मुख्यमंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप होण्याची ही घटना थेट मोदींच्या इमेजला डॅमेज करणारी असल्याचं म्हटलं जात आहे. 2024च्या लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपनं 29 पैकी 29 जागा जिंकल्या होत्या. पण आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरच घोटाळ्याचे आरोप होणं ही गोष्ट भाजपला आणि पर्यायानं मोदींना बॅकफुटला नेणारी ठरू शकते. मोदी सरकारला अडचणीत आणणारे दुसरे नेते म्हणजे अर्थातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशात जो सगळा गदारोळ सध्या सुरू आहे, यामध्ये मुख्य मागणी ही प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. आता शिक्षण मंत्री म्हणून त्यांचा राजीनामा घेणं मोदी सरकारसाठी मोठी गोष्ट नव्हती. पण मुद्दा फक्त शिक्षण खात्याशी संबंधित असला तरी त्यामुळे मोदी सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झालेत. मोदी सरकारनं पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आणि मजबूत प्रशासन अशी प्रतिमा निर्माण केली आहे. मात्र देशातील सगळ्यात मोठ्या परीक्षांमध्ये गैरप्रकार, पेपर फुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या घटना घडल्या तर मोदींच्या काळात तरुणांचं भविष्य सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. हा फक्त एका मंत्र्याच्या अपयशाचा मुद्दा राहत नाही, कारण शिक्षण आणि रोजगार हे तरुण मतदारांसाठी थेट मोदींच्या नेतृत्वाशी जोडलेले मुद्दे आहेत. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे आणि दीर्घकाळ विश्वासातले नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर मोदींच्या टीमवरच शंका निर्माण होते. एखाद्या कनिष्ठ मंत्र्याच्या विभागात गोंधळ झाला असता तर जबाबदारी मर्यादित राहिली असती.
पण शिक्षण मंत्र्यांच्या काळात लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि करिअर प्रभावित झाल्याचा आरोप असल्यानं त्याचा थेट राजकीय फटका पंतप्रधान मोदींना बसतो. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोदींवर एवढा दबाव असताना सुद्धा त्यांचा राजीनामा सरकारनं घेतलेला नाही. यातून दबावापुढे झुकणार नाही असं मोदी भासवत असले तरी यावरून मोदी सरकार मनमानी आणि हुकुमशाही कारभार करतंय असाच मेसेज सध्या जनतेमध्ये जातोय. मोदी सरकार समोरचा खरा पेच हाच आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर सरकारने चूक मान्य केली आणि राजीनामा घेतला नाही तर सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा आपल्या मंत्र्याला वाचवतंय असा आरोप होतो. म्हणजेच पॉलिटिकल नुकसान दोन्ही बाजूला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्या 2 कार्यकाळात एखाद्या मंत्र्यावर गंभीर आरोप झाले किंवा एखाद्या मंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात फेरबदल करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पण आता मोदी तसं करताना दिसत नाही. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जे विद्यार्थी आता नीट किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करतायत अशा लाखो विद्यार्थ्यांच्या मनात सरकारच्या शिक्षण व्यवस्थेविरोधात सध्या प्रचंड असंतोष आहे. याच तरुणांपैकी बहुतांश तरुण तरुणी 2029च्या निवडणुकीला फर्स्ट टाइम वोटर्स असणार आहेत. हे तरुण आणि फर्स्ट टाइम वोटर्स ही भाजप आणि मोदींची आजवरची ताकद राहिली आहे. तरुण वर्गात मोदींची असलेली क्रेज आगामी काळात यामुळे कमी होऊ शकते. कारण आता हीच तरुणाई मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर बसली आहे. याचा फटका साहजिकच भाजपला पुढच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेपर फुटीचा प्रश्न कदाचित एका परीक्षेपुरता असेल पण त्यातून निर्माण झालेला अविश्वास संपूर्ण व्यवस्थेविरोधात जाऊ शकतो आणि या व्यवस्थेतल्या गैरकारभाराची अंतिम जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून मोदींनाच उचलावी लागणार आहे. यानंतर E20 पेट्रोलच्या बाबतीत ज्यांच्या विश्वासार्हतेबद्दल सध्या सर्वाधिक प्रश्न उपस्थित होतोय ते नेते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. E20 पेट्रोलच्या वापरामुळे गाड्यांचं मायलेज कमी होतंय, जुन्या वाहनांच्या इंजिन आणि इतर पार्ट्सवर परिणाम होतोय असा आरोप सातत्यानं होतोय. गडकरींनी E20 मुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचे दावे फेटाळून लावलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते कारण इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असते. मात्र E20 मुळे इंजिनाचं नुकसान होत असल्याचा दावा चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच काळात रायपूरच्या जिल्हा ग्राहक आयोगानं E20 पेट्रोलच्या वापरानंतर वाहनात समस्या आल्याच्या प्रकरणात वाहन बदलून देण्याचं किंवा 21 लाख रुपयांपेक्षा जास्त भरपाई देण्याचे आदेश दिले. मारुती सुझुकीनं या निर्णयाविरोधात अपील करण्याची भूमिका घेतली असली तरी या निकालामुळे E20 मुळे होणाऱ्या नुकसानाला पहिल्यांदाच कायदेशीर आधार मिळाल्याचं चित्र आहे. गडकरी E20 धोरणाचे फायदे देशाला सांगत होते पण थेट ग्राहक न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे E20 मुळे नुकसान होतंय हे सिद्ध झाल्याचं आता बोललं जात आहे. याच विरोधाभासामुळे गडकरींच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतोय. सरकारच्या इथेनॉल पॉलिसीचा फायदा थेट गडकरींच्या मुलाच्या कंपनीला होत असल्याचे आरोप गंभीर आहे. पण मुख्य मुद्दा हा की या सगळ्यामुळे देशातल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या मनात सरकारविरोधात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. मायलेज कमी होतंय, गाडी खराब होते, पेट्रोलवर जास्त खर्च होतोय, ही गोष्ट साहजिकच मध्यम वर्गाला परवडणारी नाही. मोदींच्या विजयात मध्यम वर्ग हा फक्त मतदार नाही तर मोदींच्या विकास मॉडेलचा सगळ्यात मोठा समर्थक आणि प्रचारक आहे. त्यामुळे याच वर्गाच्या खिशाला फटका बसला आणि सरकारच्या धोरणांवर संशय निर्माण झाला तर मोदी सरकारच्या विजयाच्या गाडीला सुद्धा काही प्रमाणात ब्रेक लागू शकतो. नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाची, रस्ते विकासाची प्रतिमा आणि काम करणारा मंत्री अशी त्यांची ओळख आहे. पण E20च्या मुद्द्यावर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्याचा फटका फक्त गडकरींना बसत नाही तर मोदी सरकारच्या धोरणावरच यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपल्या पॉलिसीचा जनतेला कसा फायदा झालाय? काँग्रेसला जे 60 वर्षात करता आलं नाही तो विकास आम्ही फक्त 12 वर्षात करून दाखवला असा प्रचार भाजपकडून केला जातो. पण मोदींच्या पॉलिसीमुळे लोकांचं नुकसान होतंय हे प्रॅक्टिकली समोर यायला लागलं तर मात्र ही मोदी सरकारसाठी सगळ्यात मोठी अडचण ठरू शकते. आता मोदींची सगळ्यात मोठी अडचण झाली आहे ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात झालेल्या राम मंदिरातल्या चंदाचोरीची. सुमारे 2.5 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या आणि हिंदूंच्या स्वप्नातल्या राम मंदिराचं लोकार्पण केलं. मंदिर वही बनाएंगे हा देशभरातल्या हिंदूंना दिलेला शब्द
आपण पूर्ण केल्याचं यातून मोदी आणि भाजपनं दाखवून दिलं होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी आयुष्य खर्च केलं, तर देशभरातल्या अनेकांनी या मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक मदत देऊन आपलं योगदान दिलं. पण याच राम मंदिराच्या दानात झालेली चोरी मोदी सरकारच्या प्रतिमेला आजवरचा सर्वात मोठा धक्का मानली जाते. पण या चंदा चोरीचे आरोप उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर झाले. घोटाळा उघडकीस येऊन 20 दिवस झाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले आणि तिथेच योगी आदित्यनाथ यांच्या आतापर्यंतच्या सगळ्यात क्लीन इमेजला धक्का बसला. घोटाळा इतर कोणता असता तर कदाचित पचलाही असता, पण इथे तर भाजपचं सर्वोच्च संकल्प असलेल्या राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाला होता. भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. जेव्हापासून राम मंदिरातल्या दान चोरीचं प्रकरण समोर आलं तेव्हापासून योगींनी राम मंदिर ट्रस्ट, त्याचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त मंडळापासून फारकत घेतली होती. पण या सगळ्यामुळं योगींच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकारवर होणारे आरोप झाकले गेले नाही. राम मंदिर हा फक्त एका मंदिराचा प्रकल्प नाही, तर तो मोदींच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा भावनिक विजय आहे. ज्या मंदिराच्या उभारणीचं श्रेय मोदी आणि भाजपनं अभिमानानं घेतलं, त्याच मंदिरात भाविकांनी श्रद्धेनं दिलेल्या पैशांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असतील तर ही गोष्ट भाजपला बॅकफुटला नेणारी ठरू शकते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राम मंदिराला दान म्हणून मिळालेला पैसा कोणत्याही सामान्य सरकारी योजनेचा पैसा नाहीये. हा पैसा आहे रामभक्तांनी आपल्या श्रद्धेतून दिलेला. त्यामुळे इथे आरोप फक्त पैशांच्या चोरीचा नाही, तर भाविकांच्या श्रद्धेच्या विश्वासघाताचा आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला. अयोध्येचं राम मंदिर ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेही भाजपचा पराभव झाला. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. हा मोदी आणि भाजपसाठी आधीच मोठा राजकीय इशारा होता. आता 2027 मध्ये उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेतील धक्क्यानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा आपली पकड मजबूत करण्याची भाजपसमोर संधी आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विकास, कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांसमोर जायचंय. पण त्याचवेळी राम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर उचललाय. त्यामुळे भाजपच्या सगळ्यात मजबूत भावनिक मुद्द्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हा प्रश्न जर उत्तर प्रदेशातील रामभक्त मतदारांच्या मनात पोहोचला तर तो फक्त योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील प्रश्न राहणार नाही. राम मंदिराचं राजकीय श्रेय मोदी आणि भाजपनं स्वतः घेतलंय. त्यामुळे मंदिराच्या यशाचं श्रेय मोदींचं असेल तर मंदिरातील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी मोदी सरकारपासून पूर्णपणे वेगळी करता येणार नाही. त्यामुळेच योगी आदित्यनाथ ह्या हिंदुत्वाच्या फायरब्रँड नेत्याच्या इमेज सोबतच राम मंदिर चंदा चोरी मोदींच्या प्रतिमेला सुद्धा धक्का देणारी आहे. एकंदरीतच या 4 नेत्यांमुळे मोदी सरकार अडचणीत आल्याचं चित्र आहे. आतापर्यंत मोदींची लोकप्रियता त्यांच्या नेत्यांच्या चुका झाकत आली, पण जर या 4ही मुद्द्यांमुळे जनतेचा विश्वासच कमी झाला तर यावेळी प्रश्न मोदींना कोण हरवणार हा नसेल, तर मोदींच्या स्वतःच्या टीममुळेच मोदी सरकारची विकेट पडणार का हा असेल. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार या सगळ्यामुळे किती डॅमेज होणार? याचा मोठा फटका सरकार आणि भाजपला भविष्यात बसणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.